बच्चू कडूंची बातमी आहे। येत्या 28 तारखेला बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता नागपुरात भव्य मोर्चा काढणार आहेत। त्यापूर्वीच बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांकडून बैठकीचं निमंत्रण आलेलं आहे। मात्र या बैठकीला जायचं की नाही हा निर्णय कार्यकर्त्यांसोबत बच्चू कडू बैठक घेतील। कार्यकर्ते काय म्हणतात ते बघतील आणि त्यानंतर ठरवतील असं कळतंय। पण जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही। कितीही दिवस आंदोलन करावं लागलं तरी चालेल, आंदोलनातून माघार नाही अशी घोषणा बच्चू कडूंनी केली आहे। या आंदोलनामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले, वामनराव चटप देखील सहभागी होणार आहेत। आमचे प्रतिनिधी संजय यांच्याशी आपण अधिक बोलूया। संजय, काय अधिक सांगाल या राजू शेट्टींच्या या बच्चू कडूंच्या घेतलेल्या निर्णयासंदर्भात आणि कार्यकर्त्यांशी बोलून ते ठरवणार आहेत मुख्यमंत्र्यांना भेटायचे की नाही, काय सांगाल? हो, निश्चितच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टर मदत मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी यापूर्वी देखील मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन केलं होतं। त्यावेळी सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं, मात्र अजूनपर्यंत त्यांना सरकारच्या आश्वासनाची अंमलबजावणी जी आहे ती झालेली नाही। त्यामुळे बच्चू कडू यांनी पुन्हा 28 तारखेपासून मोर्चा काढू ही घोषणा जी आहे ती घोषणा केली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सभा घेतल्या। मात्र काल ऐनवेळी अचानक बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांकडून उद्याच्या बैठकीसाठी निमंत्रण आलेलं। मात्र आता जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, GR निघत नाही, तोपर्यंत आता आंदोलनातून माघार आणि अशी भूमिका जी आहे ती बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। आणि आज सायंकाळी बच्चू कडू यांचा मोर्चा जो आहे तो आज मोर्चाला अमरावतीच्या चांदूर बाजारमधून सुरुवात होणार आहे। आता नुकतंच बच्चू कडू यांच्या कुरडपूर्णा या निवासस्थानी बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी नैना कडू यांनी ट्रॅक्टरचं पूजन केलेलं आहे। त्यांच्यासोबत दिव्यांग बांधव आहे, मेंढपाळ आहे आणि हा ट्रॅक्टर घेऊन जे आहे ते इथून निघणार आहेत आणि जोपर्यंत आता अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका जी आहे ती बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। अमरावतीवरूनच 1000 ट्रॅक्टरसह बच्चू कडू जे आहे ते वर्धेच्या दिशेने आज रवाना होणार आहे। आज वर्धेला त्यांचा मुक्काम आहे आणि वर्धेला कार्यकर्त्यांसोबत त्यांची सायंकाळी बैठक आहे आणि या बैठकीमध्ये उद्या जी सरकारच्या वतीने बैठक घेतलेली आहे यामध्ये जवळपास 38 विभागाचे सचिव जे आहे ते सचिव सहभागी होणार आहे। या बैठकीला जायचं की नाही जायचं हा निर्णय जो आहे आज सायंकाळच्या बैठकीत होणार आहे। त्यामुळे आता या बैठकीत काय निर्णय होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बरोबर, धन्यवाद आपण माहिती दिलीत संजय त्याबद्दल।